भाजप नेते समरजित घाटगे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याचं कळतंय। 23 ऑगस्टला समरजित घाटगेंनी कार्यकर्ता मेळावा बोलवलाय। मेळाव्यात पवार गटात जाण्याबाबत कार्यकर्त्यांची मतं ते जाणून घेणार आहेत। समरजित घाटगेंकडून प्रमुख पदाधिकाऱ्यांना निरोप जाण्यास सुरुवात झाली आहे। समरजित घाटगेंचा शरद पवार गटात प्रवेश जवळपास निश्चित असल्याचं कळतंय। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून। भूषण, राष्ट्रवादी आणि भाजपमधला अंतर्गत वाद यासाठी कारणीभूत आहे का? नक्कीच शरद पवार यांच्याकडून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी गेल्या काही दिवसापासून प्रयत्न सुरू होते आणि त्याला अखेर यश येताना दिसते। कारण समरजित घाटगे यांनी 23 तारखेला कार्यकर्त्यांचा मेळावा आहे तो बोलवलेला आहे आणि या मेळाव्यामध्ये शरद पवार गटात प्रवेश करण्याबाबत जी मतं आहेत ती जाणून घेतली जाणार आहेत आणि हा शरद पवार गटात समरजित घाटगे यांचा प्रवेश आहे तो निश्चित मानला जातोय। सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हा शरद पवार यांच्याच उपस्थितीमध्ये हा सगळा पक्षप्रवेश आहे तो होऊ शकतो आणि त्यामुळे कोल्हापूर आणि कागल विधानसभा मतदारसंघासाठी ही मोठी बातमी म्हणावी लागेल। कारण खुद्द शरद पवार या सगळ्या घडामोडीसाठी प्रयत्न करत होते आणि त्याला अखेर यश येताना दिसतंय। उद्या कोल्हापूरमध्ये महायुतीचा महामेळावा आहे तो होतोय। लाडकी बहीण योजनेचा एक कार्यक्रम मोठा होतोय ज्याला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत। मात्र या देखील कार्यक्रमाला समरजित घाटगे जाणार नसल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते आणि त्यामुळे एकूणच समरजित घाटगे यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटातील प्रवेश हा आता नक्की मानला जातोय आणि याच सगळ्या संदर्भात चाचपणी करण्यासाठी समरजित घाटगे यांनी 23 तारखेला कार्यकर्त्यांचा एक महत्त्वाचा मेळावा देखील बोलवलेला आहे। ओके भूषण, धन्यवाद या माहितीबद्दल।